गुड मॉर्निंग टू ऑल. काल आपण करंट इलेक्ट्रिसिटीला सुरुवात केली होती आणि सुरुवातीला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते पाहिलं. तर मग करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इन मोशन. त्यानंतर आपण याच्यामध्ये जो काही इलेक्ट्रिक चार्ज आला होता तर त्याच्यामध्ये चार्ज म्हणजे काय आहे, तर चार्ज इज द प्रॉपर्टी associated with matter due to which it produces and experiences electrical and other related effects is called charge. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय बघितलं, तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच काय आहे, तर एक प्रायमरी फिजिकल क्वांटिटी आहे ड्यू टू विच इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल अँड अदर रिलेटेड इफेक्ट्स इन द मॅटर आहे. आणि त्याला म्हटलं आपण, त्याला काय म्हटलं आपण, हा सांगा, त्याला काय म्हटलं आपण, हा सांग रे, इलेक्ट्रिक चार्ज. त्यानंतर आपण करंट कॅरियर्सला आपण अभ्यास केला. तर करंट कॅरियर्स इज नथिंग बट द चार्ज द पार्टिकल्स विच कॉन्स्टिट्यूट अन इलेक्ट्रिक करंट इन सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस ॲज वेल ॲज इन सेमीकंडक्टर्स. मग मेटल मध्ये म्हणजे सॉलिड मध्ये विच आर द करंट कॅरियर्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर द करंट कॅरियर्स इन सॉलिड्स, दॅट इज इन मेटल्स. त्यानंतर लिक्विड्स मध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स आर द करंट कॅरियर्स इन लिक्विड्स. गॅसेस मध्ये कोण आहेत मग, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड free electrons are current carriers in gases. आणि त्यानंतर आपण सेमीकंडक्टर मध्ये पाहिलं, तर सेमीकंडक्टर मध्ये जे काही करंट कॅरियर्स आहेत ते कोण कोण आहेत, होल्स अँड इलेक्ट्रॉन्स आर द करंट कॅरियर्स. आफ्टर दॅट टुडे वी विल स्टार्ट, आणि आज आपण सुरुवात करणार आहोत एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. तर आता इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी अगोदर सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लागतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच इलेक्ट्रिक लेवल मधला डिफरन्स आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय केलं, एक कंडक्टर कन्सिडर केला आणि या कंडक्टरचा हा जो काही आहे तर हा आहे क्रॉस सेक्शनल एरिया आहे. मग याच्यामधून जर करंट फ्लो व्हायचा असेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हा एक मेटल आहे आणि या मेटलमध्ये काय असतात, तर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय आहे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे याच्यामध्ये रॅन्डम मोशन मध्ये असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जे असतील हे कुठल्याही रॅन्डम डायरेक्शन मध्ये काय होतात, मूव्ह होतात. याचा अर्थ काय होतो की याचा जर आपण हा छोटासा मधला जर एखादी हा क्रॉस सेक्शनल जर स्मॉल एरिया जर आपण कन्सिडर केला तर होतं काय की या क्रॉस सेक्शनल एरियामधून काही इलेक्ट्रॉन्स हे इकडे मूव्ह होतात, काही इलेक्ट्रॉन्स हे इकडे मूव्ह होतात, काही इलेक्ट्रॉन्स इथं जात असतील तर काही इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शन मध्ये जात असतील. मग याच्यामधला जो काही नेट फ्लो आहे, याच्यामधला जो नेट फ्लो आहे, नेट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे किंवा नेट फ्लो ऑफ चार्ज जो आहे, तर तो दत्ता स्क्रीन माझ्याकडे. तर याच्यामधला जो काही नेट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत नेट, तर काही इलेक्ट्रॉन्स इकडे गेले तर काही इलेक्ट्रॉन्स या साईडला जात आहेत, काही इलेक्ट्रॉन्स इकडे गेले तर इकडे जात आहेत. म्हणजे ह्याच्यातला जो काही नेट फ्लो आहे, नेट फ्लो हा 0 आहे. आणि तेव्हा आपण म्हणू शकतो की याच्यामधून या क्रॉस सेक्शनल एरियामधून फ्लो होणारा जो काही करंट आहे तर तो किती आहे, तर 0 आहे. मग जेव्हा आपण याच कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये, हे केव्हा आहे,
जेव्हा आपण ह्या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये आपण बॅटरी वगैरे काहीही जोडत नाही तेव्हाची ही सिच्युएशन आहे. परंतु जेव्हा आपण हा कंडक्टर जो आहे आणि जेव्हा कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये आपण काय जोडतो तर एक बॅटरी जोडतो. बॅटरी याचा अर्थ या साईडला हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल असणार आहे आणि हे निगेटिव्ह पोटेन्शियल असणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजेच हाय व्होल्टेज किंवा हाय पोटेन्शियल डिफरन्स आणि इकडलं जे काही आहे तर ह्याला म्हणतो आपण लो व्होल्टेज. म्हणजे काय झालं की ह्या बॅटरीमुळं इथं हाय पोटेन्शियल झालं आणि इथं हे लो पोटेन्शियल झालं. आता ह्या पोटेन्शियल डिफरन्स मुळे काय होतं की या ठिकाणी हे जे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे रॅन्डम मोशन मध्ये कुठेही पळत होते, आता होतं काय की ह्या पॉझिटिव्ह पोटेन्शियल मुळे याच्यावर फोर्स ऍक्ट होतो आणि ड्यू टू दॅट फोर्स सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स हे एकाच या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह चुकून दाखवलं तर याच्यामध्ये जे काही जे निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर याच्यामध्ये हे या एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतील, हे सुद्धा या डायरेक्शन मध्ये फ्लो होतील, हे या डायरेक्शन मध्ये, हे या डायरेक्शन मध्ये, हे या डायरेक्शन मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रॉन ऑलवेज फ्लो फ्रॉम लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. याचा अर्थ इलेक्ट्रॉनचं जे मोशन आहे ते मोशन हे लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल असतं आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट जे काही असणार आहे ती असणार आहे हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. म्हणजेच लक्षात घ्या रे, करंट हा कंडक्टरच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होतो. म्हणजे यालाच आपण असंही सांगू शकतो की समजा हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि ह्या क्रॉस सेक्शनल एरियाच्या या साईडला आपण इक्विव्हॅलंट पॉझिटिव्ह चार्ज आपण गृहीत धरलं. प्रत्यक्षामध्ये इलेक्ट्रॉन हे इकडे फ्लो होतात पण करंटची डायरेक्शन ही या डायरेक्शन मध्ये असते. कारण इलेक्ट्रिक करंट हा ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल बट द इलेक्ट्रॉन्स आर फ्लोज फ्रॉम लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. आणि म्हणून आपण डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंटची जी डायरेक्शन दाखवतो आपण ते हाय पोटेन्शियल टू लो. म्हणून करंटची दिशा आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची दिशा ही कशी आहे तर अपोजिट असणारी आहे. मग याच्यामध्ये हे जे काही सगळे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे इक्विव्हॅलंट पॉझिटिव्ह चार्ज हा या क्रॉस सेक्शनल एरिया मधून, म्हणजे हा कोण आहे तर क्रॉस सेक्शनल एरिया आहे किंवा क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर आहे. मग आता इथं एकच इलेक्ट्रॉन असणार आहेत का, असे अनेक इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच इकडून इकडं एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतील त्याच्या एवढाच इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हा इकडून तिकडे फ्लो होणारा आहे. म्हणजेच याचा अर्थ क्यू हा याच्यातून जो काही फ्लो होणारा आहे तर तो असणार आहे एन इंटू ई असणार आहे. मग करंट म्हणजे काय तर या गिव्हन क्रॉस सेक्शनल एरिया मधून किंवा कुठल्याही गिव्हन क्रॉस सेक्शनल एरिया मधून एका सेकंदामध्ये किती अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो होतो याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक करंट. मग इन शॉर्ट मध्ये आपण एवढं सांगू शकतो की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय तर द अमाऊंट ऑफ चार्ज flowing or passing through any cross section of the conductor per unit time is called electric current.
म्हणजेच कुठल्याही गिव्हन क्रॉस सेक्शनल एरियामधून जो काही अमाऊंट ऑफ जो काही चार्ज फ्लो होतो आहे किती टायमिंग मध्ये, तर युनिट टाइम मध्ये, आणि यालाच आपण काय म्हणतो रे, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आणि इलेक्ट्रिक करंट हा कुणाकडे असतो, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल असतो. मग आता आपण काय सांगितलंय की जो काही अमाऊंट ऑफ चार्ज आहे तर तो क्यू ने आपण रिप्रेझेंट करतो, आणि जो काही टाइम आहे तर हा टाइम हा टी ने रिप्रेझेंट करतो आपण. मग मॅथमॅटिकली आपण कसं सांगू शकतो, इलेक्ट्रिक करंट I is nothing but the amount of charge flowing through any cross section of the conductor per unit time. म्हणजेच I is equal to Q by T, आणि हे Q म्हणजेच कोण आहे तर N into E by T. आणि इथं लक्षात ठेवा रे, यामध्ये हा Q जो आहे तर Q म्हणजेच N into E आहे. तर हा झाला आपला इलेक्ट्रिक करंट. परंतु हा जो काही करंट फ्लो होणारा आहे तो सॉलिड मधून फ्लो होणार आहे, लिक्विड मधून फ्लो होणार आहे, गॅसेस मधून होणार आहे, आणि परत सेमी कंडक्टर मधून सुद्धा फ्लो होणार आहे. मग जर आपण सॉलिडचा विचार केला, कंडक्टरचा विचार केला, तर कंडक्टर मध्ये फक्त आणि फक्त कोण असतात तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. अँड ऑल दीज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑर द फ्री इलेक्ट्रॉन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ करंट. मग आता मेटल मधला करंट म्हणजेच सॉलिड मधला जर आपण करंट जर दाखवायचा म्हटला तर आय म्हणजेच इलेक्ट्रिक करंट इन सॉलिड्स जो आहे म्हणजेच मेटल मध्ये जो काही आहे तर तो आय हा क्यू बाय टी इज इक्वल टू एन ई बाय टी असणार आहे. कारण याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून आपण नंबर एन म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इंटिजर असणार आहे, आणि ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. त्यानंतर जर आपण याचा जर विचार केला, कुणाचा, लिक्विडचा विचार जर केला, तर आय म्हणजे कोण, इलेक्ट्रिक करंट इन लिक्विड्स. तर लिक्विड्स मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की काय काय आहेत, तर पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आहेत आणि कोण आहेत, निगेटिव्हली चार्जड आयन्स आहेत. मग आता आपल्याला करंट फ्लो करणार आहे, मग तो जो काही करंट असणारा आहे तर तो आय बरोबर हे बेसिकली फॉर्म्युला हा क्यू बाय टीच असणारा आहे. परंतु लक्षात ठेवा इथं नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असणार आहेत प्लस नंबर ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन्स आहेत, म्हणून एन ऑफ एन मी असं लिहितो आहे, एन सफिक्स एन. आणि हे म्हणजे तुमचा हा टोटल नंबर ऑफ आयन्स झाले, आणि त्याला मी काय करतो आहे, ई न मल्टिप्लाय करतो आहे, आणि होल डिवायडेड बाय काय आहे, टी आहे. म्हणजे जिथं ई बाय टी, इथं काय होतं ई बाय टी, पण इथं फक्त नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत, आणि इथं पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स इंटू ई डिवायडेड बाय टी. आता परत आपण जर कुणाचा विचार केला, गॅसेसचा विचार केला, तर गॅसेसमध्ये कालच आपण सांगितलं, गॅसेसमध्ये कोण आहेत तर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत, आणि कोण आहेत परत फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता तिथं जर विचार केला आपण तर परत इलेक्ट्रिक करंट म्हणजेच आय इन गॅसेस जर इथं दाखवायचा म्हटला तर परत आपला हा आय बरोबर हे कोण असेल, क्यू बाय टीच असेल. परत इथं जे काही असणार आहेत तर हे असणार आहेत नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. कारण गॅसेसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत, म्हणून नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस निगेटिव्हली चार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग हे झालं फक्त नंबर झाला, आणि नंबरला आपण इलेक्ट्रॉनिक चार्जने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हा टोटल चार्ज मिळतो, आणि परत होल डिवायडेड बाय काय असणार आहे, टी असणार आहे. यानंतर परत एक सेमी कंडक्टरचा विचार येतो आपल्याला. मग सेमी कंडक्टर मध्ये कोण आहेत करंट कॅरियर्स, तर होल्स आहेत, आणि परत कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. आता होल्स एका साईडला मूव्ह होतात, इलेक्ट्रॉन्स हे दुसऱ्या साईडला मूव्ह होतात. म्हणून आपल्याला जर नेट करंट जर काढायचा असेल, टोटल करंट काढायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं
आय म्हणजेच इलेक्ट्रिक करंट इन सेमी कंडक्टर इज. बघा याच्यामध्ये हे आयच राहणार आहे. तर आय बरोबर आपला हा फॉर्म्युला काही बदलणार नाही. बेसिक फॉर्म्युला आय इज इक्वल टू क्यू बाय टी असेल आणि विच इज इक्वल टू. आता लक्षात घ्या याच्यामध्ये नंबर ऑफ होल्स असणारे आहेत, परत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. तर हे झालं टोटल नंबर ऑफ कॅरियर्स झाले आणि याला आपण ई न मल्टिप्लाय केलं म्हणजेच आपल्याला हा टोटल चार्ज मिळतो आणि होल डिवायडेड बाय काय असणार आहे टी असणार आहे. तर हे अशा प्रकारे आपण कुठल्याही म्हणजे सॉलिड मधला म्हणजेच मेटलमध्ये, लिक्विड्स मध्ये, गॅसेस मध्ये आणि सेमीकंडक्टर मध्ये आपण या फॉर्म्युल्यांचा वापर करून काय कॅल्क्युलेट करू शकतो इलेक्ट्रिक करंट. मला असं वाटतं की आता इलेक्ट्रिक करंट काय व्यवस्थित माहिती झालेलं आहे. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय तर सिंपल डेफिनेशन आहे काय द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग ऑर पासिंग थ्रू कुठलाही कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया असेल पासिंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर बट कसा पर युनिट टाइम आणि त्यालाच आपण काय म्हणतो रे इलेक्ट्रिक करंट म्हणतो. तर हे झालं आपलं इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि मग ह्याच्यावरून आपण याचं एस आय युनिट आपण सांगायचं आहे. आता एस आय युनिट काय असेल तर फॉर्म्युल्यावरूनच आपण त्याचं युनिट आपण सांगू शकतो. तर आता याच्यामध्ये तुम्ही हे जे काही मी समोर बोर्डावर लिहिलेलं आहे तर ते तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर स्क्रीनशॉट काढलेला असेल किंवा पॉज करून लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ते सर्व काही पाहिलं. आता आपल्याला जे पाहायचं आहे तर ते इलेक्ट्रिक करंटचं एस आय युनिट आपल्याला पाहायचं आहे. आता हे एस आय युनिट काय आहे तर बघा आपल्याला जो काही फॉर्म्युला आहे तो माहिती आहे. पहिल्यांदा असं लिहितो आहे एस आय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज. आता बघा आपला फॉर्म्युला काय आहे आय इज इक्वल टू क्यू बाय टी म्हणजेच चार्जचं युनिट आहे कुलोम्ब आणि टाइमचं युनिट आहे सेकंद. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं जर युनिट पाहिलं तर काय आहे कुलोम्ब पर सेकंद आहे किंवा यालाच आपण म्हणतो रे कुलोम्ब पर सेकंद और एम्पियर म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो एम्पियर. तर हे आहे एस आय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता इलेक्ट्रिक करंट जे आहे तर ती कोणती क्वांटिटी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे स्केलार आहे की व्हेक्टर आहे. मग काय केलं बघा रे आपण याच्यामध्ये समजा इकडून काहीतरी करंट आय हा आलेला आहे आणि इथून नंतर आपल्याला दोन ब्रँचेस मिळालेले आहेत, दोन वायर्स आपण इथं जोडलेले आहेत आणि हा करंट समजा याच्यापैकी काही करंट हा इकडे गेलेला आहे आणि रिमेनिंग करंट हा इकडे गेलेला आहे. म्हणजे इथं आपण जर तुम्हाला टोटल करंट आय करंट जर काढा म्हटलं समजा या ठिकाणचा करंट समजा एक 5 एम्पियर आहे आणि इथला हा समजा एक 7 एम्पियर आहे आणि तुम्हाला विचारलं की फाइंड द टोटल करंट विच इज फ्लोईंग थ्रू दिस सर्किट. तर आय काढायचं तर आपण काय करतो डायरेक्ट आय बरोबर I1 प्लस I2 याचा अर्थ 5 प्लस 7 आणि 7 आणि 5 किती 12. म्हणजे तुम्ही काय केलात रे डायरेक्ट स्केलार ऍडिशन केला अल्जेब्रिक सम केला. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये जे काही सिंपल अल्जेब्रिक रूल्स आहेत ते आपण काय केले यूज केले कशासाठी टोटल करंट काढण्यासाठी. म्हणजे इथं कुठं आपला व्हेक्टर लॉचा वापर केला का व्हेक्टरचे कुठले नियम आपण यूज केले का नाही. म्हणून आपण इथं सांगायचं आहे की इलेक्ट्रिक करंट
इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? स्केलार क्वांटिटी. स्केलारला मराठीमध्ये म्हणतो आपण अदिश आणि क्वांटिटी म्हणजे राशी. तर अदिश राशी आहे जिला डायरेक्शन नाही, फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड दिल्याने ती कंप्लीट काय होते? डिस्क्राईब होते, एक्सप्लेन होते. म्हणजे जी क्वांटिटी केवळ आणि केवळ परिमाण दिल्याने पूर्णपणे व्यक्त करता येते त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? अदिश राशी म्हणतो. मीन्स द क्वांटिटी which can be completely explained by giving only magnitude, then that quantity is called as which quantity? Scalar quantity. आणि जर आपण व्हेक्टर क्वांटिटी जर म्हटलं तर व्हेक्टर क्वांटिटी आपल्याला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी, पूर्णपणे डिस्क्राईब करण्यासाठी, पूर्णपणे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दोघांची गरज असते. मग हे दोघ जण कोण कोण आहेत? तर पहिलं आहे मॅग्निट्यूड आणि दुसरं असतं डायरेक्शन. मग जिथं दोघांची गरज असते त्या क्वांटिटीला आपण काय म्हणायचं? व्हेक्टर क्वांटिटी म्हणायचं. पण इथं त्याची गरज नाही, म्हणून आपण सांगितलं की इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलार क्वांटिटी. का? बिकॉज इट डज नॉट ओबे or follow vector laws. कोणते? तर ऑफ ऍडिशन. आता हे व्हेक्टर लॉज ऑफ ऍडिशन वगैरे काय आहे तर ते इथं एक्सप्लेन करण्याची गरज नाही, कारण हे जे आहे नंतर एक फिजिक्समध्येच स्केलार आणि व्हेक्टर हा टॉपिक येणार आहे आणि त्या टॉपिकमध्ये हे तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन केलं जाणार आहे. तर हे बघितलं आपण. तर याचा युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कुलोम्ब पर सेकंद और एम्पियर आहे. आणि हे जी काही क्वांटिटी आहे तर ही कोणती क्वांटिटी आहे? तर स्केलार क्वांटिटी आहे. आता जो काही इलेक्ट्रिक करंट आहे तर हा इलेक्ट्रिक करंट हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो. ह्याचे काही प्रकार आहेत. मग आता कोणकोणते प्रकार आहेत? तर याच्यामध्ये आपण एक प्रकार आहे इलेक्ट्रिक करंटचा, एक प्रकार आहे डायरेक्ट करंट. कोणता करंट? डायरेक्ट करंट, किंवा यालाच आपण म्हणतो स्टेडी करंट. स्टेडीचा अर्थच आहे कॉन्स्टंट करंट. मग डायरेक्ट करंट म्हणजे काय, किंवा हा स्टेडी करंट म्हणजे काय? तर नावामध्येच आहे. तो करंट कसा आहे? स्टेडी आहे, कॉन्स्टंट आहे, टाइम नुसार तो बदलणारा नाही. मग जो करंट टाइम नुसार, म्हणजे ज्या करंटचं मॅग्निट्यूड हे टाइम नुसार बदलत नाही, चेंज होत नाही, त्या करंटला काय म्हणायचं? स्टेडी करंट और काय म्हणायचं? डायरेक्ट करंट. ग्राफिकली त्याला कसं रिप्रेझेंट करणार आपण? तर पहा इकडं, यामध्ये काय केलं आपण? इकडं आपण एक्स ऍक्सिस घेतला आणि इकडं आपण वाय ऍक्सिस घेतला. मग एक्स ऍक्सिस वर घ्यायचा आहे आपण टाइम घ्यायचा आहे, आणि वाय ऍक्सिस वर घ्यायचा आहे आपल्याला करंट घ्यायचा आहे. तर आपण अगोदर पाहिलेलं आहे. काय पाहिले? की आय बरोबर काय असतं? क्यू बाय टी असतं. म्हणजे ज्याचा अर्थ काय? करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. युनिट टायमिंग मध्ये किती अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो होतो, जेवढा अमाऊंट ऑफ चार्ज पर युनिट टाइम हा जास्त, तेवढा तो करंट जास्त. मग इथं आपण असंही म्हणू शकतो की आय और इथं क्यू घेऊ शकतो आपण. मग आता बघा, टाइम नुसार जर हा करंट कंटिन्युअस कॉन्स्टंट असेल, कंटिन्युअस सारखा असेल, तर याचा अर्थ काय झाला? की प्रत्येक 1 सेकंदामध्ये त्या गिव्हन क्रॉस सेक्शनल एरियामधून बाहेर पडणारा जो काही चार्ज आहे तो बदलत नाही. प्रत्येक सेकंदाला, म्हणजे कितीही जरी टाइम पास झाला, फर्स्ट सेकंद, सेकंड सेकंद,
थर्ड सेकंद, फोर्थ सेकंद. बघा इथं मॅग्निट्यूड ऑफ करंट जे आहे काही बदललंय का? नाही. याचा अर्थ काय झाला की ह्या गिव्हन क्रॉस सेक्शनल एरियामधून पर सेकंदाला बाहेर पडणारा जो काही टोटल चार्ज आहे तो बदलत नाही. आणि अशा करंटला आपण कोणता करंट म्हणतो? डायरेक्ट करंट म्हणतो. म्हणून आता याच्यामध्ये सिंपल सांगायचं म्हटलं की ज्याचं मॅग्निट्यूड, ज्या करंटचं मॅग्निट्यूड ऑफ करंट काय डज नॉट चेंज विथ टाइम, ज्या करंटचं मॅग्निट्यूड हे टाइम नुसार चेंज होत नाही अशा करंटला कोणता करंट म्हणा? डायरेक्ट करंट म्हणा. आणि इन डायरेक्ट करंट ह्याच्यामध्ये हे सुद्धा विसरू नका, इन डायरेक्ट करंट Q does not change. Q does not change with time. म्हणून आपण या ठिकाणी कॉन्स्टंट करंटला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, I is equal to Q by T. तर हा आहे आपला कोणता करंट? डायरेक्ट करंट. तर डायरेक्ट करंट म्हणजे द टाइप ऑफ करंट किंवा ओनली the magnitude of current does not change with time, and such type of current is called as direct current, or which current? Steady current. Now second type. आता हे जे काही आहे तर हे फर्स्ट टाइप आहे. आता जे काही वर्डार्स आहे ते परत एक स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. हा, तर आता हे आपण पाहिलं, आता हे स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मला एक दुसरा प्रकार सांगायचा आहे, आणि जो काही दुसरा प्रकार आहे तर तो प्रकार आहे व्हॅरिंग करंट. कोणता करंट आहे? व्हॅरिंग करंट. आता नावामध्येच आपल्याला लक्षात येतं आहे जो करंट टाइम नुसार काय होणार आहे? व्हॅरी होणारा आहे, त्या करंटला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? व्हॅरिंग करंट. मग जर आपण स्क्रीन माझ्याकडे, हा, मग आता याच्यामध्ये हा जो काही व्हॅरिंग करंट आहे तर ह्या व्हॅरिंग करंट मध्ये जर आपण ग्राफ जर प्लॉट केला तर ग्राफ हा असा येणारा आहे. इकडे टाइम आहे, इकडे एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे, आणि इकडे मी घेतो आहे आय और क्यू, हे वरच्या डायरेक्शन मध्ये आहे. मग आता या करंट मध्ये या पद्धतीने हळूहळू करंट हा चेंज होत चाललेला आहे. हळूहळू करंट काय होतो आहे? चेंज होतो आहे. आणि जो करंट टाइम नुसार काय होतो आहे? चेंज होतो आहे, या करंटला आपण कोणता करंट म्हणतो रे? व्हॅरिंग करंट म्हणतो. मग आता व्हॅरिंग करंट म्हणजेच काय? तर द मॅग्निट्यूड ऑफ करंट, the magnitude of current which changes, the magnitude of current which changes with time is called varying current. बघा इथं आपण बघितलंय टाइम जसं पास होतो आहे तस तसं करंट मध्ये काय होतो आहे? चेंज होतो आहे. म्हणजे या करंट मध्ये क्यू, म्हणजे कोणत्या करंट मध्ये? व्हॅरिंग करंट मध्ये क्यू चेंजेस विथ टाइम, आणि याच करंटला म्हणतो रे आपण व्हॅरिंग करंट. आता ह्या व्हॅरिंग करंट मध्ये लक्षात घ्या, एक ॲव्हरेज करंट असतो आणि परत एक इन्स्टंटेनियस करंट असतो. मग जो काही ॲव्हरेज करंट आहे तर तो ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करत असताना बघा रे, इथं आपण असं गृहीत धरलं की या ठिकाणी एक टाइम काहीतरी T1 टायमिंग आहे, आणि त्या टाइमला काहीतरी इथं चार्ज फ्लो होतो आहे, आणि त्याला आपण काय म्हटलं रे? Q1 म्हटलं. आणि यामध्ये परत एक टाइम घेतला आपण T2 टायमिंग घेतला,
आणि करस्पॉन्डिंग जो काही चार्ज आहे तर तो काय म्हटला आपण क्यू म्हटला, आपलं Q2 म्हटला. मग आता आपल्याला इथं कोणता करंट काढायचा तर ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो बघा रे आता, IAV इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा टी विच इज इक्वल टू हे Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट विच करंट ॲव्हरेज करंट. आता एक एक्झाम्पल जर आपण घेतलं तर काय होईल बघा, समजा एक्झाम्पल आपण घेतलं की ऍट T1 इज इक्वल टू 1 सेकंद आणि त्या सेकंदाला समजा या ठिकाणी जो काही चार्ज जो काही फ्लो होतो आहे, जो मूव्ह होतो आहे किंवा पास होतो आहे तो समजा 9 कुलोम आहे. एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणि परत दुसऱ्या सेकंदाचा आपण विचार जर केला तर T2 ऍट T2 इज इक्वल टू 2 सेकंद जर आपण घेतलं तर त्यावेळेसचा जो काही अमाऊंट ऑफ चार्ज जो फ्लो होतोय कदाचित तो 15 कुलोम असणार आहे. फक्त हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग आता IAV तुम्हाला काढायचं आहे तर IAV बरोबर आपले हे सेम आहे तर Q2 मायनस Q1 आपला फॉर्म्युला, Q2 मायनस Q1 डिवायडेड बाय T2 मायनस T1 आहे. तर Q2 ची व्हॅल्यू आहे 15 मायनस हे 9 डिवायडेड बाय हे 2 मायनस 1. तर 15 मधून 9 गेले, किती उरले 6. तर 6 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 6 अँपियर. तर हे अशा प्रकारे आपण काय काढलं, ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट केला. अगदी आणखीन एक त्याच्यामध्येच एक करंट आहे की ज्या करंटला आपण इन्स्टंटेनियस करंट कॅल्क्युलेट करा असंही म्हटलं जातं. आता इन्स्टंटेनियस करंट जो आहे इन्स्टंटेनियस करंट, तर याला म्हणू आपण I इन्स्टंटेनियस. तर याच्यामध्ये इन्स्टंटेनियस करंट म्हणजेच काय तर कोणत्याही क्षणाला आता बघा या ठिकाणी आपण बघितलं तर या क्षणाचा जो काही करंट असणारा आहे त्याला करस्पॉन्डिंग इन्स्टंटेनियस करंट म्हणायचा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या इथं सुद्धा हा इन्स्टंटेनियस म्हणजे या क्षणाचा करंट आहे. आता इन्स्टंटेनियस करंटचे कुणाशी आपण जर कंपॅरिझन जर केलं, आपण समजा टू व्हीलरवर जात आहोत आणि टू व्हीलरवर जात असताना ज्या क्षणाला आपण स्पीडोमीटर मध्ये पाहिलं त्या क्षणाला जी स्पीड दिसली ती म्हणजे आपली इन्स्टंटेनियस स्पीड आहे. समजा थोड्या वेळानंतर आपण परत जर स्पीडोमीटर कडे जर पाहिलं तर ती परत काय असणार आहे, त्या क्षणाची ती इन्स्टंटेनियस स्पीड असणार आहे. मग इन्स्टंटेनियस स्पीड कॅल्क्युलेट करत असताना आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर I इन्स्टंटेनियस इज इक्वल टू या ठिकाणी घेतो आपण dq बाय dt. मग आता याच्यामध्ये हा जो काही टर्म आलेला आहे हिअर d बाय dt जो काही आहे, लक्षात घ्या रे आता हे मॅथेमॅटिकल ऑपरेटर आहे. हे काय एक मॅथेमॅटिकल ऑपरेटर आहे आणि ह्या मॅथेमॅटिकल ऑपरेटरला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो किंवा डिफरन्सिएशन म्हणतो. आणि मग हे जे काही डेरिव्हेटिव्ह हाऊ टू कॅल्क्युलेट, कारण हे केव्हा आहे जर क्यू हा टाइम टू टाइम काय होत असेल, चेंज होत असेल आणि क्यू जर व्हॅरी होत असेल तर इन्स्टंटेनियस करंट हा त्या त्या क्षणाला कसा येतो, वेगळा येतो. मग हे डेरिव्हेटिव्ह फंक्शनचे काही रूल्स आपल्याला पाहायचे आहेत आणि ते रूल्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण एक्सप्लेन करू. तर आता यामध्ये परत एकदा हे व्यवस्थित पाहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करा आणि इथं आपण थांबू. नेक्स्ट जे काही आहेत आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.